Hello student, my name is Dagle Ganesh Namdev, class 7th, subject English. Okay, I showing some pictures now. You are listen carefully. कसे चित्र आहे ती? ओके, गुड. न्यूजपेपर, वर्तमानपत्रे, बरोबर. Okay, then I ask you some introduction questions. First question is, do you know what is news? म्हणजे तुम्हाला बातमी म्हणजे काय हे माहीत आहे का? ओके, गुड. क्वेश्चन नंबर सेकंड, कॅन यू टेल व्हॉट आर द सोर्सेस ऑफ गेटिंग न्यूज? म्हणजे बातमीचे कोणकोणते स्रोत आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही सांगू शकता का? ओके, व्हेरी गुड. टी व्ही अँड रेडिओ. ओके, क्वेश्चन नंबर 3, डू यू ऑल रीड न्यूजपेपर एव्हरी डे? म्हणजे तुम्ही रोज वर्तमानपत्रे वाचता का? ओके, व्हेरी गुड. नाव ओपन युअर टेक्स्टबुक अँड सी नाव द पेज नंबर 69. तुमचं पुस्तकाचा पान नंबर 69 उघडायचं आणि बघायचं आहे न्यूज ॲनालिस 3.3 न्यूज ॲनालिसिस म्हणजे काय? बातम्यांचे विश्लेषण. ओके, फर्स्ट आय रीड इन इंग्लिश पॅराग्राफ वाईज, देन टेल इन मराठी मिनिंग. ओके, बघा. फर्स्ट पॅराग्राफ, डू यू रीड न्यूजपेपर एव्हरी डे? डू यू लिसन टू द न्यूज बुलेटिन ऑन रेडिओ और TV? You may have seen your elders or friends reading news item and discussing them with feelings. म्हणजे काय? तुम्ही रोज न्यूजपेपर वाचता का? किंवा तुम्ही रोज बातम्या ऐकता का? न्यूज बुलेटिन म्हणजे काय? छोटी बातमीपत्र किंवा TV वर किंवा रेडिओवर सांगितल्या जाणाऱ्या बातम्यांची छोटी निवेदनं तुम्ही रेडिओ किंवा TV वर ऐकता का? तुम्ही कदाचित पाहिले असेल की तुमच्या घरातील मोठी माणसं किंवा तुमचे मित्र हे काय करत असतात तर रीडिंग न्यूज पेपर आयटम्स, ते बातम्या वाचत असतात आणि ते एकमेकांशी त्या बातमीवर काय करत असतात तर चर्चा करताना दिसत असतात. आता इथे एक फ्रेज आली आहे बघा मिनिंग दिलं आहे बघा, इथं कोपऱ्यामध्ये दिलं आहे बघा, विथ फिलिंग्स म्हणजे काय? इन अ वे दॅट शो हाऊ दे फील अबाउट इट, अँग्री, हॅप्पी एक्सेट्रा. बरोबर. एखादी बातमी जर आली तर ती वाईट किंवा लगेच त्यावर आपण एक्सप्रेशन करत असतो, कधी वाईट बातमी दिली अशा प्रकारे, किंवा आनंदाची बातमी असेल तर वा किती छान बातमी आहे, किती गोड बातमी, असं म्हणून त्या बातमीचं आपण काय करतो तर स्वागत करत असतो. अशा प्रकारच्या त्या फिलिंग्स असतात. तर अशा बातम्या वाचून आपण एकमेकांशी काय करत असतो तर चर्चा करत असतो. तर सेकंड पॅराग्राफ बघा, डू यू थिंक अबाउट द न्यू दॅट यू रीड ऑर हिअर? इफ अ piece of news make you happy, you will say it is good news. If it makes you angry or sad, you will say it is bad news. म्हणजे काय? तर आपण काय करतो बघा, तुम्ही ज्या बातम्या ऐकता किंवा ज्या बातम्या वाचता त्याच्यावेळेस तुम्ही काय करतात विचार करत असतात किंवा विचार करताय काय. जर एखादी बातमी वाचल्यानंतर तुम्हाला आनंद झाला तर तुम्ही काय करता तर तुम्ही म्हणा की वा किती भारी बातमी आहे, किती गुड न्यूज आहे. तर तुम्ही एखाद्या बातमीचा तुम्ही वाचून जर राग आला तर आपण काय म्हणतो काय वाईट बातमी आहे, बॅड न्यूज आहे. बरोबर. अशा पद्धतीने बघा. तिसरा पॅराग्राफ, यू मे फाइंड सम न्यूज आयटम इंटरेस्टिंग अँड सम अदर्स अनइंटरेस्टिंग और इवन बोरिंग. म्हणजे काय? तुम्हाला अशी कधी बातमी वाचायला मिळते बघा. तुम्ही जर वाचत असाल तर वाचल्यानंतर अशा बातम्या तुम्हाला सापडत असं की मनोरंजक असतात, चांगल्या असतात, त्यामुळे तुमचं मनोरंजन होत असतं, मजेशीर आहे. परंतु काही बातम्या अनइंटरेस्टिंग म्हणजे काय? ठळकमध्ये अनइंटरेस्टिंग शब्द दिला म्हणजे काय? बोरिंग म्हणजे कंटाळवाणे असतात, बोरिंग. बरोबर. अशा रीतीने बघा. आता चौथा पॅराग्राफ बघा, यू ऑल्सो हॅव टू कन्सिडर वेदर अ पीस ऑफ न्यूज इन रिलायबल और अनरिलायबल. मेनी न्यूज आयटम हॅव फ्रेजेस लाईक अकॉर्डिंग टू अवर सोर्सेस, अथॉरिटीज सेज दॅट, अँड आईज विटनेस अकाउंट, ओके, एक्सेट्रा, टू कन्व्हिन्स द रीडर or viewers that the news is reliable, or the reporter may simply say it is learned that
इट हॅज कम टू लाईट दॅट्स म्हणजे काय एक्सेट्रा. म्हणजे काय तुम्ही असाही विचार केला पाहिजे की बातमी ही जी दिली आहे पीस ऑफ न्यूज म्हणजे काय बातमीतील एखादा तुकडा किंवा असा त्याचा प्रत्यक्ष अर्थ झाला. पण बातमी थोडक्यात आहे त्याच्यावर विश्वास ठेवायचा की विश्वास नाही ठेवायचा. मग प्रत्येक पुष्कळ बातम्यामध्ये काय असतं दिलेलं असतं की फ्रेज वापरलेले असते. फ्रेज म्हणजे काय शब्दांचे गट थोडक्यात. ओके, तर कसा गट वापरतात पहा, अकॉर्डिंग टू द सोर्सेस म्हणजे काय आमच्या स्रोतानुसार किंवा किंवा म्हणजे बातमी जे सांगतात वापरतात त्यांना कोणीतरी ती बातमी दिली असते बरोबर. त्याला काय म्हणायचं सोर्सेस किंवा अथॉरिटीज सेज दॅट म्हणजे काय अधिकारी असे म्हणतात बरोबर. त्यांना समजल्याप्रमाणे ते बातमी देत असतात म्हणजे तिथली ती जबाबदारी व्यक्ती आहे असे ते समजले जातात. आता त्याचा अर्थ होतो किंवा ॲन आईज विटनेस अकाउंट म्हणजे काय येथे एक फ्रेज दिली आहे बघा. त्याचा अर्थ आहे ॲन आईज विटनेस इज सम हू हॅज समथिंग विथ हर ऑन आईज. ओके, म्हणजे प्रत्यक्ष ज्यानं पाहिलं आहे त्यांच्या अहवालानुसार असा वृत्तांत. ओके, तर किंवा खात्री करण्यासाठी किंवा खात्री समजण्यासाठी आपण त्या फ्रेजेस वापरलेल्या असतात किंवा आपल्याला ते खरं वाटावं. बातमीदार असे म्हणतात इट इज लर्न दॅट. ओके, म्हणजे त्यांनी माहिती दिली त्याचं नाव ते डिक्लेअर करत नाही किंवा असं उजेडत आलं इट इज कम टू द लाईट दॅट अशा पद्धतीने बरोबर असं उजेडात आलं आहे. ओके, आता खालचं बघा रीड द न्यूज आयटम म्हणजे काय करायला सांगितले खालील बातम्या वाचायला सांगितले ABC अशा रीतीने. ओके, यू मे हॅव हर्ड फ्रेजेस लाईक ब्रेकिंग न्यूज अँड शॉकिंग न्यूज. ओके, एक्सेट्रा. बघा इन व्हॉट अदर वेज कॅन वी डिस्क्राईब द pieces of news and suggest suitable adjective then from groups of 4 or 5 discuss in the question given which news. म्हणजे काय करायला सांगितलं आहे तुम्ही या धड्यातल्या पुढच्या बातम्या काय करायचं वाचवण्यास सांगितले ABCD आणि वाचल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे सुटेबल ॲडजेक्टिव्ह विशेषण सुचवायचे आहे आणि नंतर 4 ते 5 विद्यार्थ्यांनी गट करून ते काय बातम्याशी चर्चा करायची आहे आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. बघा आता आपण जे वाचलं त्याचे न्यू वर्ड्स लिहून घ्यायचे आहेत. ओपन युअर टेक्स्टबुक अँड ओपन युअर नोटबुक अँड राईट डाऊन द न्यू वर्ड्स. फिलिंग्स मीन्स भावना, अथॉरिटीज मीन्स अधिकारी, विटनेस मीन्स साक्षीदार, रिलायबल मीन्स विश्वसनीय आणि अनरिलायबल मीन्स अविश्वसनीय, रिपोर्टर मीन्स बातमीदार. ओके, बघा आता आपण बातम्या बघूया प्रत्यक्षात. आता फर्स्ट न्यूज आहे बघा. ओके ओके, क्लोज्ड शूज नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल म्हणजे काय बंद बुटांना परीक्षागृहामध्ये मनाई आहे. बूट घालून परीक्षेला जायचं नाही. बघा बातमी वाचतोय मी लाऊडली. Bengaluru, Shivam Institute of Innovative Technology, Bengaluru has recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. The candidates will not be allowed to enter the examination hall wearing clothes, shoes, boots, even socks. Other items which will not be allowed inside include mobile phones, microphones, earplugs, calculators, and other electronic gadgets, pouches, printed or blank papers, and even pens. The pens will be provided in hall by the invigilators. ओके, बघा आता आपण खाली काही प्रश्न दिले त्यांची आपण उत्तरे बघूया. ओके, बघा ही जी बातमी वाचली वरती त्याचे काही नवीन शब्द आहेत ते तुम्ही लिहून घ्यायचे आहे. इनोव्हेटिव्ह जे नाविन्यपूर्ण आणि प्रेस्टिजियस म्हणजे प्रतिष्ठित, इन्व्हिजिलेटर्स म्हणजे पर्यवेक्षक आणि जर्नॅलिस्ट म्हणजे वृत्तपत्रकार, बजेट मीन्स अंदाजपत्रक, ॲक्ट्रेस मीन्स
अभिनेत्री. आता खालची एक बातमी दिली आहे ती पण वाचून घेऊया आपण मोठ्या याच्यामध्ये, नंतर आपण प्रश्न उत्तर बघणार आहोत. रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ॲक्टिंग. बरोबर. बघा, मुंबई famous actress Ritika, who is believed to be the most highly paid star in Bollywood, is all set to break the hearts of her fans. In an informal chat with journalists, the reveals that she will not sign any more films after completing the big budget movies, and next month she refused to give any reasons for her decisions. However, sources close to her reveal that now she wants to make a career in politics. ओके, आता आपण या बातम्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पाहूया. बघा, इव्हॅल्युएशन म्हणून दिलेले आहे. बघा, क्लोज्ड शूज इज नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. याचे प्रश्न उत्तर बघूया आपण. पहिला प्रश्न दिला होता बघा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इश्यूज कॅन्डिडेट्स अँड इन्व्हिजिलेटर्स. आन्सर बघा, इश्यूज म्हणजे काय, मेड समथिंग नोन फॉर्मली. कॅन्डिडेट्स मीन्स द स्टुडंट टेकिंग अँड एक्झामिनेशन्स. इन्व्हिजिलेटर मीन्स द पर्सन हू आर अपॉइंटेड टू द सुपरवायझर द स्टुडंट्स हू can taking an examination. Okay, then second question is, who is conducting the test. परीक्षा कोणी आयोजित केली आहे. शिवम. आन्सर बघा, शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी. क्वेश्चन नंबर 3, व्हाय इज क्लोज फुटवेअर नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. आन्सर बघा, closed footwear is not allowed since there is a possibility that student may copy with the help of cheats which they might hide in shoes or socks. Okay, then question number 4, why has the institute not allowed electronic gadget in the hall. Answer, because student may use such electronic gadgets to get answer from others. Okay, question number 5, what other measure can be taken to prevent copy. Answer, the staff check the candidates properly before entering the examination hall. They are not allowed to take anything which can hide some cheats, etc., etc. Okay, question number 6, why is this news published in newspaper. Answer, the news is published in the newspaper because it is an open examination. Everyone who is eligible for the exam can opt for it. Okay, then news. The second news is Ritika takes a break from acting. Okay, the first question is, guess the meaning of most highly paid reviewer sign films. Okay, answer बघा, most highly paid means receiving huge or big amount as payment as compared to other for their work. And second, revealed means to let everyone know. Sign films means to agree for working on that project or films. Question number 2, what word are used for the following in the news items. Answer, film industry means film industry has been termed as Bollywood and big budget is used for something on which a lot of money is spent. Question number 3, why Ants is a big budget movie. Answer, बघा, because they have signed a most highly paid actress, so we can guess that it is a big budget movies. Okay, then question number 4, can you think of other reason for Ritika's decisions. Answer, she must be tired of her professions and she wants to take rest, has already made investment and she doesn't need to work anymore. Okay, question number 5, what will be Ritika's reaction to the news. Answer, Ritika must be happy as she is getting publicity. Okay, now open your notebook and write down the homework. Question 1, write the first news in your mother tongue.
म्हणजे पहिली जी बातमी आपण जी बघितली आहे ती तुमची मातृभाषेत लिहायची आहे. ओके, थँक्यू.